भयंकर मोठा महापूर येऊन 3 महिने झाले, तरी देखील ह्या MSB ऑफिसने आमच्या शेतकऱ्यांसाठी पोल डेपी काही सुद्धा उभा केलेला नाही. सध्याला आमची परिस्थिती एवढी बिकट असताना जनावरांचे चाऱ्याचे हाल, आता पुरात आमचा चारा गेला होता, त्या पुराचा पाण्याने गेल्यामुळं आम्हाला ते चारा भेटला नाही परत. आणि नंतर आता चारा करावं म्हणलं तरी पण आता सध्याला MSBची लाईट चालू नाही. तरी MSBने आमच्या शेतकऱ्यासाठी ते पोल उभा डेपी उभा करतो असं म्हणून वारंवार आम्हाला टाळाटाळ केले. ह्या कारणाने आमच्या शेतकऱ्यांची इतके प्रचंड हाल झालेले आहे. त्यास MSB ऑफिस आणि काय असेल त्यांचे इंजिनियर ते सर्व जबाबदार आमच्या ह्याच्यावर म्हणजे नुकसानीवर राहणार आहेत. आता सध्याची आमची अशी परिस्थिती आहे की सध्या करो का मरो, म्हणजे कारण काय शेवटी आम्हाला असं महापुरानं मारलं होतं, आता ह्या MSB वाल्यांना आम्हाला मारायचं ठरवलंय काय, हे ठेका घेतला का MSB ऑफिस वाल्याला नाही. 5 वर्ष झाले मागं पण असाच महापूर आला होता, त्या टायमाला पण असाच त्रास दिला. आणखी आता 3 महिने उलटून गेले, आणखी सुद्धा ह्या महापुरात 3 महिने उलटून गेले तरी देखील त्रास देण्याची भावना यांची आहे का, हे आम्हाला एवढं या आमच्या मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांना एकच विनंती आहे की त्याने MSB कडून तुमच्या मागण्या काय त्या मेन मागण्या काय त्या? आमच्या MSB कडनं मेन मागण्या आहेत की तात्काळ लगेच ताबडतोब या 2 दिवसात ते जनावरांना पिण्यास चाऱ्यास आम्हाला म्हणजे ह्या पाण्या वाचून सोत्र नाही. कारण लाईट असले तरी जे आम्हाला पाणी देता येते शेतात, नसलं तर कुठलं देणार. मग अशी परिस्थिती आहे सध्याला. MSBने आम्हाला लगेच ताबडतोब 2 दिवसात तेवढं आमचे डेपे तारा पोल सगळं लावून चालू करून द्यावे.